शहरातील एका उर्दू शाळेच्या शिक्षकाने ट्युशनच्या नावाखाली विद्यार्थिनीचा घरी नेऊन त्याचे शोषण केल्याच्या संशयावरून काही नागरिकांनी एका हॉटेलमध्ये बेदम चोप दिल्याचा प्रकार गंगापूर शहरात घडला। गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना असून अशा शिक्षकांवर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी पालक वर्गातून करण्यात येते आहे। गंगापूर शहरातील एक उर्दू प्राथमिक शाळा व महाविद्यालय असणाऱ्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या शिक्षकाने ट्युशनच्या नावाखाली शिक्षण घेत असलेल्या 3 ते 4 विद्यार्थिनीला शाळा सुटल्यावर स्वतःच्या कारमध्ये बसवून घरी घेऊन जात होता। त्या मुलींना काहीतरी आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता अशी कुणकुण काही पालक व नागरिकांना लागली होती। त्यामुळे नागरिकांनी पाळत ठेवून संशय बाळगल्याने 3 ते 4 दिवसांपूर्वी शहराबाहेर एका हॉटेलमध्ये या शिक्षकाला तिथेच मार दिला। त्यानंतर हा शिक्षक बोऱ्या बिस्तरा बांधून पळून गेला असल्याची चर्चा शहरातील चौकाचौकांमध्ये नागरिकांमध्ये सुरू आहे। गुरु शिष्याच्या नात्याला काळिंबा फासणारी ही घटना असून अशा शिक्षकांवर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी आता पालक वर्गातून होत आहे।